नमस्कार मित्रांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेहरा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, देवी असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवरधाऱ्या माणसांकडून, लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो. तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे. देवांच्या सर्व देवाधिकांची, चेहऱ्या गोट्यांची, बाणामध्ये करण्याविषयी सगळी काय माहिती आम्ही तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुम्ही अंधश्रद्धामध्ये न जाता श्रद्धेमध्ये यावं, हेच आमचं सांगणं तुम्हाला असतं. हे मात्र लक्षात ठेवा. चेहरा गोट्यांचे 52 प्रकार सांगितले, 52 जाती सांगितल्या, 52 विद्या सांगितल्या, त्यांची मंदिरे दाखवली, अशा गुपित रहस्य देवीदेवतांविषयी सांगितले. असे भरपूर मित्रांनो, जे तुमच्या मनामध्ये येणारे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर उत्तर देण्याचं कार्य हे शोध असते. तुझं प्रथम पहिलं चॅनल आहे जे की मात्र करत असताना सत्यावर माहिती देत असतं. हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मला कौल लावून बघायचं असेल तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करा. मान्यता नसला केला तरी चालेल. जसं की भानामती विषय असो, तुमचा धंद्या पाण्या विषय असो, बरबडाटी विषय असो, अशा अनेक प्रश्नांची जर तुम्हाला काय उत्तर मिळवायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करा. अन्यथा नसला गेला तरी चालेल. हे मात्र लक्षात ठेवा. चला, वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. आपण सुरुवात करण्यापूर्वी टायटल काय आहे हे पहिला आपण सर्वप्रथम पाहूया. विधवा महिलेने देवपूजा केली तर चालते का? हळद कुंकू देवाला लावलं तर चालते का? अशा संपूर्ण माहिती तुम्हाला या टॉपिकवर मी देणार आहे. ह्याचे परिणाम काय होतील तुमच्या जिंदगीमध्ये जर तुम्ही देवपूजा करत असाल किंवा देवाला हळदी कुंकू लावत असाल तर तुम्हाला परिणाम काय होतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. मित्रांनो, मी असं अनेकदा ऐकलेलं आहे की एका स्त्रीने तिचा नवरा जेव्हा मरतो किंवा हे सोडून जातो त्या टायमाला त्या बाईने देवपूजा करायची नसती किंवा देवाला हळद कुंकू लावायचं नसतो, कारण ते तिला शाप बसल किंवा ते चालत नाही, कदाचित तिला तिथं मान देखील भेटत नाही. असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतात, जे की माता बहिणींना, मी त्यांच्यापासून लहान असेल मोठा असेल त्यांचे मित्रांनो आता नवरा राहिलेलं नाही आहे, विधवा झालेल्या आहेत, पण देवपूजामध्ये भरपूर माहेर होते. काहीकांच्या अंगात देखील येतं बघा. काय काय वेळेस नवरा मेला त्याच्या अगोदर अंगात येत होतं, नवरा मेल्यानंतर देखील अंगात येतं, पण त्यांची जी दृष्टी असते बघण्याची दुसऱ्यांची ते मित्रांनो व्यवस्थित नसते. आबा हिच्या अंगात यायला लागलेला आहे, ही तर सेवा करायला लागले देवीची, हिला चालतं का, हिला कळतं का काय, हिला तर असं ठेवणे लिहू परिणाम भेटतील, सगळं सत्यानाश करून टाकायला लागलेले, आमचं बी सत्यानाश होऊन जाईल, आमचा बी नवरा मरून जाईल, हिच्या तर देवपूजा हिने केली किंवा पाप बसन, हिला चालत नाही, हे कसे काय आले, हिला कसं तर बोलवलं जात नाही. पहिल्याच गोष्ट सावचनी तर मानपणे ह्यांना भेटतच नाही. तरी देवपूजा करायचं म्हणले की ह्यांना मित्रांनो पूजा देखील करून देत नाही, कारण त्यांना वाटतं की आमच्या घरात वाटोळी या स्त्रीनं पूजा केली तर. बघा, मी मित्रांनो अंधश्रद्धा न मानता श्रद्धेच्या दुनियेमध्ये तुम्हाला असं सांगत आहे की मित्रांनो तुम्हाला पण ते जुमलं पाहिजे आणि ते सत्य आहे ते मी सांगण्याचं कार्य करत असतो. हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आता प्रत्येक वेळी त्याच्या अंगामध्ये अंबाबाई आहे, काळूबाई आहे, तिच्या घरी मूर्ती आहेत, ते देवपूजा असते ते करणारच, तिला लिकरू बाळणार कोण नाही. बघा, आपल्या ग्रंथांमध्ये आणि पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो, की मित्रांनो भक्तीला कोणतेही भेदभाव नसावा. तरी काही पारंपरिक ग्रंथांमध्ये जरी पुराणिक संदर्भ असे सांगते की मित्रांनो भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नसावा, तरीही काही पारंपरिक ग्रंथांमध्ये पूजा करण्याबाबत बंधने घालण्यात आली होती, जी काळाच्या अगोदर ते बदलले आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, पतीच्या निधनानंतर पत्नी पवित्र मानली गेली असून ती पवित्र पूजा व्रत करू शकते असे म्हटले आहे. पतीच्या कल्याणासाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी विधवा स्त्रीने दान आणि व्रत सत्यनारायण व्रत करावे शास्त्रसंबंध मानले जाते. सकत पुराण यात पतीवर प्रेम आणि आदर ठेवणाऱ्या विधवा स्त्रीला पवित्र मानले जाते. ही पूजा अर्चा करू शकते. सत्यनारायण व्रत, सत्यनारायण पूजा कोणत्याही वायूची स्त्री किंवा विधवा स्त्री देखील करू शकते, कारण तिथे श्रद्धा महत्वाची आहे. सामाजिक रूढी अलीकडच्या काळात मंदिरात विधवा महिलांना लक्ष्मी पूजा करण्याची परवानगी देऊन अशा रूढीची छेद दिला आहे. हे मात्र लक्षात ठेवा, जे की आपलं पोथी पुराण काय ग्रंथ सांगितलं आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. मग आम्ही तुम्ही अडवणारे त्यांना कोण? पहिल्याच्या काळामध्ये असं असायचं, जिचा नवरा मेला तर मित्रांनो तिला देखील त्या चितेवर बसून जाळावं लागायचं. ते परंपरा, रूढी परंपरा मित्रांनो खांडाळेच भस्तक करून टाकलेले आहे. आज विधवा स्त्री जगू शकते बाबासाहेबांमुळे. हे मात्र लक्षात ठेवा. अभिमान वाटतो, कारण आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला आले आणि त्यांनी काही गोष्टी अंधश्रद्धेच्या काढून श्रद्धेच्या दुनियात
आणले आणि काय असे कलम देखील त्यांनी लिहिले. मी त्यांना सलाम करतो. मी महापुरुषांचा आदर करणारा आहे. मी प्रताक हिंदू आहे, पण मी महापुरुषांचा आदर करणारा एकमेव जे की पंथावर कुठलं नावं ठेवत नाही मित्रांनो, जे आहे तेच मान्य करून घेत असतो आणि सत्याच्या जीवावर सत्याच्या अनुभवावर मी तुम्हाला सांगू शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. अशा 3 देव आहेत मित्रांनो, जे की विधवा स्त्रीचा मान घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. तिला विधवाशिवाय मित्रांनो ते प्रसन्न देखील होत नाहीत. मग काय काय वेळेस कसं होत असतं बघा, ज्या टायमाला त्यांचा नवरा मेला तर त्या टायमाला ह्या समाजाची दृष्टी तिच्यावर पडण्याची हे वेगळे असते मित्रांनो. घाण मनामध्ये येत असतात, हिला तर कोण नाही, हिला तर असं केलं पाहिजे, तिला तसं केलं पाहिजे. म्हणून काय झालं मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये लोकांनी सती हे मित्रांनो ज्या टायमाला तिचा नवरा मरत असे त्या टायमाला तिला देखील जाळत असे. अशा अनेक मित्रांनो दंतकथा, लोककथा, सत्यकथा ऐकण्यात तुम्हाला मिळतात मित्रांनो. आता ती कालावधीनं बंद देखील झालेलं आहे. त्या टायमाला जर ती समजा मित्रांनो बाहेर आली की तिला दिव्य पूजा करून देऊ नका, तिला देवळात घेऊ नका. एखादी समजा तिला नवऱ्यानं मारलं किंवा त्या सासूनं छेड केला, नवरा तर मेला, सासू आणि सासऱ्यानं जर छेड केला तर मित्रांनो ते कुठं रडत बसायची, तर मंदिरात जाऊन रडत बसायची. तिथले ब्राह्मण लोक त्यांना हाकलून द्यायचे की विधवा स्त्री तर चालत नाही, निघेत ना तू पूजा करू नको. मग त्या लोकांनी समाजाने बघितलं आणि त्या लोकांचं ऐकून या स्त्रीला मित्रांनो अपमानजनक शब्द वापरून देताना हाकलून देत होते, दगड मारत होते, पत्तर मारत होते, शेण मारत होते. कारण या तिचा नवरा मेलेला आहे, ही कशी काय पूजा करू शकते, ही कशी काय मंदिरात बसू शकते, म्हणून असं हाकलायचे. आणि त्या टायमापासून लोकांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी शिजा लागलं. समजा उदाहरणं देतो, एखाद्याचं शुभ कार्य असेल, लग्नाचं शुभ कार्य असेल किंवा मित्रांनो वस्तुक शांती असेल, त्या टायमाला समजा घर बांधताना आडापिळा येत असते, काय ना काय होत असतं, पण घरच पूर्ण होत नाही. पण कसं बसायचं घर पूर्ण होतं बघा, पहिला आडापिळा यायची, मग एखादी विधवा स्त्रीनं त्यांनी बोलून घेतलं, बाबा ये, मग तिनं हळद कुंकू तिथं टाकला, तिथं बसली आणि अचानक मित्रांनो एखादा पाण्याचा झार एका पोराच्या पायावर पडला. मग एखादी बाय म्हणणार, अरे अरे हे तर असली बाई आलेली आहे, हिच्यामुळं असे दुर्घटना घडली बघा, तिच्या पायावर पडलं, आता कुणाचं तर काय तर होईल. म्हणजे ते कानं फुगवलं आणि ते विधवा स्त्रीचे दृष्टी जे बघण्याच्या लोकांची हे बदलत गेली, असं देखील आहे. पण अगोदर त्यांना किती कष्ट आले त्यांना ते दिसत नाही. लोकांनी जेव्हा त्यांचे कानं फुगवतात त्या टायमाला बघण्याची दृष्टी ही मित्रांनो यांची बदलते. असे देखील आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोक राहतात मित्रांनो. अशा 3 देव्या आहेत मित्रांनो, जे की विधवा स्त्री शेवट घेत नाहीत बघा. स्त्री मित्रांनो हे आदिमाया आदी शक्तीचं प्रतीक देखील मानलं तरी चालेल. फक्त एवढंच की काही स्त्री अशा देखील असतात की मित्रांनो स्त्रीमध्ये स्त्री राहत नाही. काही वेळेस असं देखील असतात मित्रांनो जी स्त्री आहे पारंपरिक धर्म बघून आपला जे काय शिकवण असेल ते शिकवणच्या जोरावर कष्ट करून बिचारी स्वतःचा पदर न डोक्यावर खाली घेणारी स्त्री देखील जगलेली पाहिलेली आहे. काय काय तर आजकाल नवरा जरी मिळाला तर मित्रांनो काही इंस्टावर व्हिडिओ चालूच आहेत, ह्याच्यावर व्हिडिओ चालूच आहेत, का तर मी स्वातंत्र्य आहे. मग बघण्याची दृष्टीच माणसाची वेगळी बदलते. पण जे की मराठी असल मराठी आहे ती की गावात न आलेली आहे किंवा मी कुठल्याही कपड्यांविषयी किंवा काही धर्माविषयी बोलत नाहीये, पण एक बघण्याची दृष्टी माणसाची वेगवेगळी आहे. त्याच दृष्टीने जर तुम्ही संस्कार पद्धतीने चालले तर बघण्याची दृष्टी देखील लोकांची बदलत असते, हे मात्र लक्षात ठेवा. मग काय ह्या विधवा स्त्रीने पूजा करावी का नाही करावी मित्रांनो बघा स्वतः पुराण सांगते, सांगतात काही मित्रांनो संत सांगतात, तर आपण आणि तुम्ही मी सांगणारे कोण? आजकालचे बुवा बाबा सांगतात स्त्रीला घेऊ नका, आजकालचे पंडित सांगतात त्यांना घेऊ नका, कदाचित चालणार नाही. त्यांना त्यांचा अधिकार आहे मित्रांनो पूजा करायचा आणि त्यांनी पूजा करवून घ्यावी. आणि ज्यांची कुणाची गादी असेल मित्रांनो, समजा की काळूबाईची, धावजी पाटलाची गादी असेल, आदिमायादी शक्तींची गादी असेल, कुठली आदिमायादी शक्ती असो तिची गादी जर असेल तर विधवा स्त्रीला देखील तुम्ही मानपान द्या. का द्या? तर अशा 3 देवा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहेत ना त्या भारतामध्ये पण चालतात. अशा मी तुम्हाला 3 देव्या सांगणार आहे जे की विधवा स्त्रीचा मान घेतात. एक तर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मित्रांनो ते म्हणजे रेणुका, यल्लम्मा, यांना देखील विधवा स्त्री चालते मित्रांनो. आज देखील बघितलं ज्या टायमाला राणपुनू हे बनवले जाते त्या टायमाला हातातल्या बांगड्या देखील ठेवत नाहीत, कारण ते विधवा झालेले असते. आज देखील ते मित्रांनो संस्कृती काही लोक पाळत येत असतात. त्या देवीला देखील विधवाबाईचा देखील मानपान आहे, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे आपल्या महाराष्ट्राची फेमस दिव्य असणारी कुन्नूरची म्यासाबाई. म्यासाबाईला विधवा स्त्रीचा मान आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जर सवाशीन बाई तिला देखील चालत नाही पण पूजा करतात नाही असं, पण मानपान मात्र विधवा स्त्रीचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 10 माशाची विद्यामध्ये माहेर असणारी, तिच्याशिवाय तंत्र मंत्र देखील घेता येत नाही, तिला प्रसन्न केल्याशिवाय पुढचा मार्ग देखील निघता येत नाही, अशी मात्र स्त्री म्हणजे अशी देवी आदिमाया आदिशक्ती म्हणजे धुमावती माता होय.
धुमामती माता एवढी खतरनाक आहे मित्रांनो, जे की साधक आहे ते त्यालाच कळलेलं आहे मित्रांनो, त्याच्या शेवट पुढं जात नाही. मग विचार करा, तुम्ही जर विधवा नसून देखील त्या देवीचा तुम्ही मानपान देता आहे, मग तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक करायचा मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. अशा 3 देव मी तुम्हाला सांगितले. आज एक अशा देव आहेत मित्रांनो, ते की विधवा स्त्रीच्या मानपान घेतात, पण आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रचलित आहे आणि आंतरराष्ट्रीयमध्ये देवी जी प्रचलित आहे, त्याच देवींची फक्त मी तुमच्या पुढे कथा आणि मित्रांनो काय असेल ते मानपान सांगितलेलं आहे. हे मात्र लक्षात ठेवा, कोणाला कमी लेखायचं नाही, प्रत्येकाला जगण्याचा मानपान आहे. अरे त्या बाईचा जरी नवरा मेला असेल तर मित्रांनो तिनं जीवन हे मित्रांनो देवाच्या चरणी समर्पित केलेलं असतं. तुम्ही आम्ही आलेले अंडू पांडू त्यांना वेगळ्या पद्धतीने लेखत असतो, हे चुकीचं. प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे करण्याचा धरण्याचा, प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, देवपूजा करत असताना, देवाची पूजा करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसावा, भक्ती निर्मळ असावी. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही की हिंदू धर्मामध्ये एखाद्या दगडाला जरी शिंदूर लावला त्याला देखील देव मानला, आतून आत्म्यातून त्या दगडाला आग जरी मारली, ते विधवा स्त्री असो ते किंवा पुरुषा बायको मेलेली असो, एव्हरीवन काय असो, कुठल्याही भक्ताने कसाही भक्त असो, येडा असो, बागळा असो, नास्तिक असो, कसल्याही प्रकारचा तो माणूस असो, त्या दगडाला जर पूजा केली, त्याची आराधना केली, आपलं मन धन तन मोह माया सोडून जर त्याच्या पुरुषा अर्पत केलं, त्याच देवाच्या नावानं त्याची पूजा केली, तर त्या देवाला त्या दगडामध्ये अवतार घ्यावा लागतो, पाषाण फोडून त्याला वर यावं लागतं. अशी भक्ती तुमच्यामध्ये पाहिजे. भक्ती आहे तर शक्ती आहे, तेव्हाच तुमच्या नेत्रामध्ये खरा देव आहे. आजकाल म्हणतात देव कुठं, एवढे मोठे मित्रांनो पुराणी ग्रंथांमध्ये लिहिलेले उल्लेख खरे झालेले आहेत, मंदिर सापडत आहेत, असे देखील आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. सांगण्याचा उद्देश, बोलण्याचा उद्देश एवढं स्पष्टीकरण देतोय, लक्षात ठेवा. जर तुमच्या देवाची देवीची गादी असेल, तर तुम्ही अंबाबाईचा जोगवा मागत असेल, तुमच्याकडे ताड पडदे असेल, बिंदास्त विधवा स्त्रीला बोलवा, हळद कुंकू तिला वाहू द्या, भेदभाव नसावा. भक्ती म्हणजे जर तुम्ही तिच्या भक्तीमध्ये भेदभाव करत असेल, समजा तुमचा एखादा कार्यक्रम जागरण गोंधळच असेल आणि तर विधवा स्त्रीला तुम्ही बोलवलं नाही, समोर बसून देखील तुम्ही बोलवलं नाही, का? कारण ती विधवा आहे म्हणून, तर तुम्ही त्या अंबाबाईचा देखील अपमान करताय. कारण आदिमायादी शक्ती धुमावती देखील आहे, त्याच्यानंतर म्यासाबाई देखील आहे आणि माया अक्का म्हणजेच कर्नाटकचे मित्रांनो यल्लामा देखील आहे. हे मात्र लक्षात ठेवा. तिचा अपमान तुम्ही करत आहे, ते सर्वांची देव आहे, ती आदिमाया आदी शक्ती ती एकच आहे. प्रत्येक मित्रांनो राक्षसाचा वध करण्यासाठी फक्त तिनं अवतार बदललेला आहे. हे तुमच्या आमच्यासारख्यांना कधी कळावं, हे मात्र लक्षात ठेवा. मी स्पष्टकरण बोलणारा पोरगा आहे, सत्यावर बोलणारा पोरगा आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही त्या मेसाबाला जात असाल तर पहिला मान विधवाच आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यल्लामाची जर तुम्ही पूजा करत असाल आणि एखाद्याला तर डावलत असाल, ते देखील विधवा झालेली आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मी सत्यावर बोलणारा पोरगा आहे मित्रांनो. विधवा स्त्रीची तुम्ही मित्रांनो त्यांना मानपान द्या, सम्मान द्या, तरच तुम्हाला देव आत्म्यातून आशीर्वाद देत चालतो, हे मात्र लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नकोय, हे मात्र लक्षात ठेवा. पहिल्याच्या रूढी परंपरा होत्या म्हणून चालत होत्या, पण आताच्या लोक पहिल्याचे लोक शिकलेले नसायचे, जे कानात ऐकलं तेच गाव बोंबाटा करायचे. पण आता जे लोकांना शिकलेले आहेत, काय पुस्तकं वाचू शकतात, ग्रंथ वाचू शकतात, तर त्याच्यामध्ये देखील उल्लेख आहे, ते समजून घेऊ शकतात, नंतर तुम्ही मानपान देऊ शकता. कारण आजकाल शिकलेली पिढी आहे मित्रांनो, आनाडी पिढी नाही. आनाड्यासारखं राहू नका, नाहीतर तुमचा काही उपयोग होणार नाही. घरामध्ये जेव घालायचं ईतबर, बाहेर दाखवायचं टीचबर, लोकांना सांगायचं ईचबर, असं जर असेल त्या भक्तीला भक्ती म्हणत नसतात, ते फक्त दिखावाची भक्ती म्हणत असतात, जे की यूट्यूबवर चालू आहे, इंस्टाग्रामवर देखील चालू आहे, की 10-5 रुपयाला चेडा धंद्यासाठी भेटल, त्याचे नुकसान होऊन जाते. यूट्यूबला दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. पहिला नोकऱ्या होत्या, नोकऱ्या सोडून बुवा बाबा झालेले आहेत. देवाच्या काठीला आवाज आहे म्हणून हे झेल बी खाल्लेले आहेत लोक, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय की सत्य मार्गाने चाला, सत्याचा शेवटी विजय होत असतो. अंधश्रद्धेमध्ये चालतात त्याचा अंधश्रद्धाच होऊन जाईल, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय मित्रांनो, बघा देवीनं ची विधवाबाईनं पूजा करावी का, तर 100% विधवाबाईनं देवाची पूजा करावी, अर्चना करावी, हळद कुंकू लावावा. मित्रांनो, जर कुणी मला असं म्हणत असेल तुम्ही पुरावे द्या, चल समोर बसा माझ्या बैठकीला, मी त्या विधवा स्त्रीला मानपान देण्याचा देखील माझ्यामध्ये धमक आणि हक्क आहे, आणि त्यांचा देखील हक्क आहे देवपूजा करण्याचा आणि मित्रांनो देवाला कुंकू लावण्याचा. ते कुठलीही आदिमायादी शक्ती असू दे मित्रांनो, कुठल्याही याला भेदभाव नाही. ज्या टायमाला मित्रांनो लक्षात ठेवा, मुंगी असेल,
मुंगी देवाची साखर खाती, त्या टायमाला तिचा नैवेद्य देखील उष्टा होतो का? आपण मुंग्या मारत बसायचे का? आता प्रत्येकांचे कर्म आहे, त्या कर्माच्या अनुसार त्याचे काय असेल ते त्याचे मित्रांनो युनी आहेत, त्या युनीवर माणूस भटकत असतो. जर तुम्ही अशा अंधश्रद्धा पाळून बसत असाल, ही चालत नाही ती चालत नाही, तर मित्रांनो तुम्ही नकली आहात. त्या स्त्रीचा अधिकार आहे जगण्याचा, तिच्यासारखं पवित्र कोणी नाही. अरे ब्रह्मा विष्णू महेश भिकारी त्या आई विना ती मात्र स्त्री आहे. आदी माया आदी शक्तीला कुणी नमत असेल ते मात्र मित्रांनो आदिनाथ आहेत. आदिनाथापेक्षा श्रेष्ठ कुणी जर असेल तर मित्रांनो ते म्हणजे स्त्री, म्हणजे मित्रांनो ती स्त्रीच आहे. त्या स्त्रीचा आदर करा. आदर केल्यानंतरच तुम्हाला आदिमायादी शक्ती देखील प्रसन्न होईल. पण काय काय देखील असं देखील मानलेलं आहे की मित्रांनो विधवाबाईनं पण मित्रांनो त्याच्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, प्रत्येकाने त्याच्या पद्धतीनं राहिलं पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला देवाची पूजा बिनधास्त करू शकता. एक तुमचा भाव तुमचा लेख म्हणून सांगतोय मित्रांनो. आणि यूट्यूबवर माझे सगळे व्हिडिओ बघा. ज्ञानाच्या जीवावर मित्रांनो, पुस्तकाच्या जीवावर, ज्ञानाच्या जीवावर अभ्यास करून, रिसर्च करून, वारवरदार माणसांकडून, त्याच्यानं लोकांना आलेल्या अनुभवावरून माहिती देत असतो मी. अशा 5 पद्धतीने खेळणारा पोरगा शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल जे असतं लोकांना जागृत करण्याचं काम करत असतं, अंधश्रद्धा न पसरवता. हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायचं मात्र विसरू नका. कुठल्याही पद्धतीची जर तुम्हाला शंका विचारायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, काय अटी आहे त्या अटी वाचून कॉल करा. बोलण्याचे पैसे लागत नाहीत, कौलचे पैसे लागतात. जर तुम्ही येत असेल तर मंगळवार शुक्रवार आपली गादी चालू असतो. सत्य मार्गाची गादी चालू असते. रुपयाची लूट न करता फरक देता तुम्हाला, त्याच्यानंतरच मला काम द्या, नाहीतर देऊ नका. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. पटलं या, नाहीतर येऊ नका. दुसऱ्यांसारखं मला मार्केटिंग करायची गरज नाही. एक सत्य मांडायचं काम या यूट्यूब चॅनलवर करण्याचं काम हे मी करत असतो, म्हणून मी सत्य सांगण्यामध्ये इंटरेस्ट ठेवत असतो. हे मात्र लक्षात ठेवा. बिंदास पूजा करा. अशा 3 देव्या सांगितल्यात मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्हाला भरपूर अधिकार आहे. आदी मायादी शक्तीनं सगळ्यांना मानपण दिलं, 11 पगड जातींना मानपण दिलं, सर्वांना मानपण दिलेलं आहे. पण काही चुकांमुळे मित्रांनो त्या लोकांनी, पुजाऱ्यांनी मित्रांनो ह्याला हे त्याला ते केलेलं आहे, म्हणून आतापर्यंत हे लोक भोगत आहेत. पण प्रत्येकाला आदिमायादी शक्तीनं असेल, राम बजरंगबलीनं असेल, प्रत्येकाला जाती धर्माला मानपण दिलेलं आहे. हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.